सो शुड चा उपयोग ऑर्डर करण्यासाठी होतो. ऑर्डर म्हणजे आज्ञा, आज्ञा करण्यासाठी. एखादी क्रिया करायला पाहिजे किंवा करायला हवी असा अर्थ व्यक्त करण्यासाठी शुड वापरतात. सब्जेक्ट प्लस शुड वर्ब वन ऑब्जेक्ट. सो इथे शुड मध्ये बेसिकली शेवटी पाहिजे असं येतं. मला वाटतं मी आता तुझा निरोप घ्यायला पाहिजे. सो आय थिंक सब्जेक्ट प्लस वर्ब वन. मला वाटतं मी आता तुझा निरोप घ्यायला पाहिजे. आय शुड टेक युअर लीव नाव. सब्जेक्ट आय, शुड, वर्ब वन टेक. नेक्स्ट आपण आता निघायला पाहिजे. सब्जेक्ट वी, शुड, वर्ब वन लीव नाव. तू हे स्वतः करू शकायला पाहिजे. सब्जेक्ट यू, शुड बी एबल टू डू दिस yourself. तर इथे शुड सोबत बी एबल टू घेतलेला आहे. तो आता थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे. सब्जेक्ट यू, शुड, वर्ब वन टेक some rest now. नेक्स्ट आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला ऐकायला पाहिजे. सो वी यू नाही ना, वी शुड लिसन टू द ऍडवाइस ऑफ अवर एल्डर्स. तू तुझ्या भल्यासाठी धूम्रपान सोडायला पाहिजे. सब्जेक्ट यू, शुड क्विट. क्विट म्हणजे सोडणे. वर्ब वन स्मोकिंग, सॉरी वर्ब वन क्विट झालं, त्यानंतर स्मोकिंग म्हणजे धूम्रपान. फॉर युअर ओन गुड. तुला स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सब्जेक्ट यू, शुड, वर्ब वन बी. बी म्हणजे you should be ashamed of yourself. ashamed म्हणजे लाज वाटणे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करायला पाहिजे. सब्जेक्ट स्टुडंट्स शुड, वर्ब वन रिस्पेक्ट टीचर्स. हे कोणी करायला पाहिजे. सो हू शुड डू दिस. तुम्ही काय करायला पाहिजे. आता हा WH वर्ड इथे येतो आहे काय. मग व्हॉट शुड, वर्ब सब्जेक्ट आय, वर्ब वन डू. व्हॉट शुड आय डू. करावे किंवा करू नये असे सांगण्यासाठी सुद्धा शुडचा उपयोग होतो. बघा, सशक्तांनी अशक्तांचा अपमान करू नये. The strong should not verb one insult the weak. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी. सब्जेक्ट स्टुडंट्स शुड, वर्ब वन ओबे. ओबे म्हणजे पाळणे, आज्ञा पाळणे. टीचर्स इज द ऑब्जेक्ट. मी तिथे का जावं. सो का आलेला आहे WH वर्ड. सो वाय शुड, वर्ब वन सॉरी सब्जेक्ट आय, वर्ब वन गो देअर. सो हे झालं शुड बद्दल. त्यानंतर आहे शुड हॅव. शुड हॅव पण अनेकदा येतं आपल्या बोलण्यामध्ये, पण आपण काय करतो त्याचा वापर पुरेपूर करत नाही. एखादी क्रिया करायला पाहिजे होती किंवा हवी होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी शुड हॅव वापरतात. बघा, तू जायला पाहिजे होतं. सब्जेक्ट यू, शुड हॅव, वर्ब थ्री गॉन, गो वेंट गॉन. नेक्स्ट, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सब्जेक्ट यू, शुड हॅव, वर्ब थ्री आस्क्ड मी. तू मला हे आधी सांगायला पाहिजे होतं. सब्जेक्ट यू,
should have verb 3 told object me this earlier. तू त्याला मदत करायला पाहिजे होती. Subject you should have verb 3 helped object him. तू ट्रेनने यायला पाहिजे होता. Subject you should have verb 3 come by train. तू झाडांना पाणी द्यायला पाहिजे होतं. Subject you should have verb 3 watered. Watered म्हणजे पाणी देणे. The plants. So हे झालं should have बद्दल. नेक्स्ट मस्ट. मस्टचा उपयोग कधी होतो तर इथे बघा वाक्य असं असतं मस्टचं जिथे क्रियापदाच्या शेवटी च असतो आणि वाक्याच्या शेवटी पाहिजे. म्हणजे जेव्हा कंपल्सरी बोलायचं असतं ही गोष्ट कंपल्सरी आहे असं ज्या वाक्यात दर्शवलेलं असतं तेव्हा मस्ट वापरला जातो. एखादी क्रिया करणे अत्यंत महत्वाचे अगर आवश्यक आहे असे सांगण्यासाठी मस्ट वापरतात. बघा तू निघायलाच पाहिजे. च आलेला दिसलेला आहे तुम्हाला आणि पाहिजे. सब्जेक्ट यू मस्ट वर्ब 1 लीव नाव. प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजेत. सो सब्जेक्ट एव्हरीवन मस्ट वर्ब 1 ओबे द लॉज. आपण ताबडतोब निघायला पाहिजे. सब्जेक्ट वी मस्ट वर्ब 1 लीव इमिजिएटली. तू तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. सब्जेक्ट यू मस्ट लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे बघणे स्वतःकडे. लुक आफ्टर युअर हेल्थ. आपण सत्य स्वीकारायलाच पाहिजे. सब्जेक्ट वी मस्ट वर्ब 1 ऍक्सेप्ट द ट्रूथ. तू तुझ्या आहाराबद्दल लक्ष असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट यू मस्ट वर्ब 1 वॉच युअर डाएट. काय करायचं त्याने स्वतः ठरवायला पाहिजे. आता त्याने म्हणजे ही हा सब्जेक्ट येईल. अलोन मस्ट वर्ब 1 डिसाइड व्हॉट टू डू. The next one must have. आता must have हे may have सारखंच आहे. काल आपण may have केलेलं त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे must have. म्हणजे क्रिया झाली असणार आहे अशी दाट शक्यता. बघा एक कर्त्याने एखादी क्रिया केली असली पाहिजे किंवा केली असणार आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी मस्ट हॅव वापरतात. मस्ट हॅव सोबत क्रियापदाचे तिसरे रूप येते. बघा मला ही सर्दी तुझ्यापासून झाली असणार आहे. बघा असणार आहे हे येत. सो सब्जेक्ट आय मस्ट हॅव वर्ब 3 कॉट. कॅच म्हणजे पकडणे. सर्दी पकडते ना आपल्याला. सो कॅच आणि कॅचचा थर्ड फॉर्म कॉट. दिस कोल्ड फ्रॉम यू. तो बसने गेला असला पाहिजे किंवा गेला असणार आहे. सब्जेक्ट ही मस्ट हॅव वर्ब 3 गॉन बाय बस. त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या असणार आहेत. सब्जेक्ट ही मस्ट हॅव वर्ब 3 टेकन स्लीपिंग पिल्स. त्याने तिला सांगितलं असणार आहे. सब्जेक्ट ही मस्ट हॅव वर्ब 3 टोल्ड ऑब्जेक्ट हर. त्याने काहीतरी चूक केली असणार आहे. सब्जेक्ट ही मस्ट हॅव वर्ब 3 डन समथिंग रॉंग. त्याने तुझी वाट पाहिली असणार आहे. सब्जेक्ट ही मस्ट हॅव वर्ब 3 वेटेड फॉर यू. सो हे झालं मस्ट हॅव बद्दल. आणि हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बी गोइंग टू फार महत्वाचं आहे.
आपण सारखं सारखं हे यूज करतो पण कल्पना नसते आपल्याला. सो बी गोइंग टू म्हणजे काय, हे हेल्पिंग वर्ब महत्वाचं आहे जाणून घेणं. तर पहिलं बघा, बी ची रूपे कुठली आहेत. बी म्हणजे असणे. ओके, बी म्हणजे असणे. इज एम आर आहे, आहेत, आहोत. वॉज वेअर होता, होती, होते. विल बी असेल. सो ही बी ची रूपे आहेत. इथे क्रियापदाच्या शेवटी नार येतो. हसणार, गाणार, नाचणार असे क्रियापदाच्या शेवटी नार येतो. तर एखादी क्रिया थोड्या क्षणात होणार आहे किंवा होणार होती अशी खात्री असते. अशी खात्री असते मीन्स दे आर शुअर अबाउट इट, की ती क्रिया थोड्या क्षणात होणार आहे किंवा होणार होती. आता तुम्हाला एक मी एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, भारत सामना जिंकेल. ओके, सिंपल फ्युचर टेन्स आपण बघितलेलं, भारत सामना जिंकेल. सो फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. सो इंडिया विल विन द मॅच. इंडिया विल विन द मॅच. आणि फरक बघा काय आहे आता, भारत सामना जिंकणार आहे. दोन वाक्यांमधला फरक काय आहे, तर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण बघितलेलं क्रिया कधी होईल भविष्यात याची आपल्याला कल्पना नसते. क्रिया एक्झॅक्टली कधी होईल याची कल्पना नसते. आणि बी गोइंग टू मध्ये काय असतं की आपल्याला कल्पना असते ती क्रिया कधी होईल. वी आर शुअर अबाउट इट, की एवढ्या क्षणात एवढ्याच वेळेत ती क्रिया होणार आहे हे दिसतं वाक्यातनं. फॉर एक्झाम्पल बघा, दोन वाक्यातून समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, मॅच सुरू झालेली आहे आणि आपण काय बोलतो, भारत सामना जिंकेल, इंडिया विल विन द मॅच. आणि फॉर एक्झाम्पल 6 बॉल राहिलेत आणि 6 रन पाहिजेत, तर आपण काय बोलणार, भारत सामना जिंकणार आहे. सो सब्जेक्ट इंडिया, बी चं रूप काय येईल इथे, इज, कारण आहे ना. सो इज आणि इंडिया हे सिंग्युलर आहे त्यामुळे इजच येणार. गोइंग टू बघा इथे गोइंग टू येते, ह्या फॉर्म्युलानुसार जायचं. सब्जेक्ट इज एम आर, सो इज घेतलेला आहे, गोइंग टू घेतलेला आहे. वर्ब वन विन द मॅच, इंडिया इज गोइंग टू विन द मॅच. मी गावी जाणार आहे, सब्जेक्ट आय, बी चं रूप एम, गोइंग टू, वर्ब वन गो, टू विलेज, आय एम गोइंग टू गो टू विलेज. मी तिला भेटणार आहे, सब्जेक्ट आय, बी चं रूप एम, गोइंग टू, वर्ब वन मीट, ऑब्जेक्ट हर. आम्ही सिनेमा पाहणार आहोत, सब्जेक्ट वी, बी चं रूप आर, गोइंग टू, वर्ब वन वॉच अ मूवी और सिनेमा. ती स्टेशनला पोहोचणार आहे, सब्जेक्ट शी, बी चं रूप इज, गोइंग टू, वर्ब वन रीच स्टेशन. सचिन अतुलला पत्र लिहिणार होता. सो सब्जेक्ट सचिन, बी चं रूप वॉज. आता वॉज काय येत आहे बघा, इथे होता आलेला आहे आणि सचिन हे एकवचनी आहे त्यामुळे वॉज. गोइंग टू, वर्ब वन राईट, ऑब्जेक्ट अ लेटर टू अतुल. आम्ही खेळणी घेणार होतो, सब्जेक्ट वी, बी चं रूप काय येईल, वेअर. आता इथे वेअर काय येईल, होतो तर आहे पण वी हे अनेक वचनी आहे त्यामुळे वेअर येईल. गोइंग टू, वर्ब वन बाय, ऑब्जेक्ट टॉयज. So we were going to buy toys. Next is used to. Used to चा वापर कधी होतो, तर भूतकाळातील सवय. प्रत्येकाला एक भूतकाळाची सवय असते. इथे वाक्याच्या शेवटी करायचो किंवा
इन शॉर्ट एखादी क्रिया करायचो मी तेव्हा करायचो किंवा करायची असं बोलण्यासाठी यूज टू चा उपयोग होतो. सब्जेक्ट यूज टू वर्ब वन ऑब्जेक्ट. बघा मी तिला भेटायचो ही भूतकाळातील सवय. सो सब्जेक्ट आय यूज टू वर्ब वन मीट ऑब्जेक्ट हर. तो धूम्रपान करायचा. सब्जेक्ट ही यूज टू वर्ब वन स्मोक. मी मुंबईत राहायचो. सब्जेक्ट आय यूज टू वर्ब वन लिव्ह इन मुंबई. तो आधी इथे यायचा. सब्जेक्ट ही यूज टू वर्ब वन कम हिअर बिफोर. मला शाळेत इतिहास खूप आवडायचा. सब्जेक्ट आय यूज टू वर्ब वन लाईक हिस्ट्री ॲट स्कूल किंवा इन द स्कूल दिलं तरी चालेल. सो दिस इज यूज टू. त्यानंतर हे बघून घ्या तुम्ही. नंतर हे यूज टू चीच वाक्य आहेत. पुढे जाऊया. बी यूज टू. बघा दोघांमधला फरक काय आहे. हा बी यूज टू आहे. हा बी यूज टू कशासाठी वापरतो तर वर्तमानात आपल्या काय एखादी सवय आहे हे सांगण्यासाठी. मला सवय आहे किंवा असणे हे सांगण्यासाठी याचा वापर होतो. आणि फक्त यूज टू चा भूतकाळातील सवय. सब्जेक्ट बी चं रूप येईल. त्यानंतर यूज टू वर्ब ऑब्जेक्ट. मला व्यायामाची सवय आहे. सब्जेक्ट आय बी चं रूप एम यूज टू वर्ब वन एक्सरसाइज. त्याला गाडी चालवायची सवय आहे. सब्जेक्ट ही बी चं रूप इज यूज टू वर्ब वन ड्राईव्ह ऑब्जेक्ट अ कार. आम्हाला या गोष्टींची सवय आहे. सब्जेक्ट वी चं रूप आर. वी हे अनेकवचनी आहे त्यामुळे आर येणार. ते आहे. वी आर यूज टू दिस थिंग्स. आम्हाला अशा अडचणी हाताळण्याचा सराव आहे. सो सब्जेक्ट वी बी चं रूप आर यूज टू वर्ब वन हँडलिंग सच प्रॉब्लेम्स. तुला लवकरच या हवामानाची सवय होऊन जाईल. बघा जाईल सवय होऊन जाईल भविष्यकाळ. मग भविष्यकाळात विल बी येतो बी चं रूप. सो इथे विल गेट घेतलेला आहे चालेल. तुम्ही विल बी घेतलं तरी हरकत नाही. सो यू सब्जेक्ट विल लवकरच साठी सून घेतलेला आहे. यू विल सून गेट गेट किंवा बी घेतलं तरी चालेल. यूज टू दिस वेदर. नेक्स्ट इज मला एका आठवड्यात ही मशीन वापरण्याची सवय झाली. आता झाली आला. झाली म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. सो सब्जेक्ट आय गेटचं इथे काय येईल सेकंड फॉर्म गॉट. यूज टू वर्ब युजिंग दिस मशीन इन अ वीक. बघा अनेकांचा तरुणांचा आजचा प्रश्न असतो आणि मोठा प्रॉब्लेमही आहे. मला रात्रभर जागे राहण्याची सवय आहे. सब्जेक्ट आय बी चं रूप एम यूज टू वर्ब स्टेइंग अवेक ऑल नाईट. त्याला खोटे बोलण्याची सवय आहे. आपण अनेकदा हे वाक्य बोलतो. सब्जेक्ट ही बी चं रूप इज यूज टू वर्ब वन लाईन. तुला लवकरच या वाईट जगाची सवय होऊन जाईल. सो सिंपल फ्युचर टेन्स. इथे बी चं रूप विल बी येतं. सो विल गेट इथे घेतलेला आहे तरी चालेल. यू विल सून गेट यूज टू दिस बॅड वर्ल्ड. मला चहाची सवय आहे. बघा अनेक जण बोलतात मला चहाची सवय आहे. सब्जेक्ट आय बी चं रूप एम यूज टू टी. So this is the second part of helping verb.